नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, म्हणजेच पीएम किसान योजनेचे तुम्हाला जर 2000 रुपयाचा हप्ता मिळत असेल, तर आता तुम्हाला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। आता ही ई-केवायसी घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे तुम्ही अगदी 2 मिनिटांमध्ये करू शकता। ही ई-केवायसी कशा पद्धतीने करायची याची ए टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये 2 ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। पहिलं ॲप आहे पीएम किसान आणि दुसरे ॲप आहे आधार फेस आरडी। आता आपल्याला पीएम किसान हे ॲप ओपन करायचं आहे। इथे आपल्याला काही परमिशन द्यायचे आहे। त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करा। त्यानंतर भाषा निवडा, इंग्लिश किंवा हिंदी, आणि सबमिट करा। त्याच्यानंतर या ठिकाणी लॉग इन नावाचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा। त्याच्यानंतर इथे लॉग इन टाईप निवडून घ्यायचं आहे। याच्यामध्ये बेनिफिशियरी हे ऑप्शन निवडा। त्याच्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला मिळतील। पहिलं आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि दुसरं आहे आधार कार्ड नंबर। तर 2 नंबरचं ऑप्शन आधार कार्ड नंबर सिलेक्ट करा। इथे लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाका। त्याच्यानंतर फेस ई-केवायसी लॉग इन वरती क्लिक करा। याच्यानंतर आय ॲग्री वरती टिक मार्क करून स्कॅन फेस वरती क्लिक करा। त्याच्यानंतर आधार फेस आरडी हे ॲप ओपन होईल। एक कॅमेरा ओपन होईल। ज्या शेतकऱ्यांचं आधार क्रमांक टाकलेला आहे त्या शेतकऱ्यांचा चेहरा फेस बरोबर या गोल मध्ये घेऊन डोळे उघडझाक करायचं आहे आणि चेहरा जे आहे ते स्कॅन करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर एक 6 अंकी एमपिन तयार करून घ्या। त्याच्यानंतर परत तोच एमपिन खाली टाका आणि सबमिट करा। त्याच्यानंतर ओके वरती क्लिक करा। अशा प्रकारे तुमची ई-केवायसी जी आहे ती झालेली आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारचं डॅशबोर्ड येईल। त्यावरती डॅशबोर्ड ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून तुमची जी काही माहिती आहे ते तुम्ही पाहू शकता। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमची पीएम किसान योजनेची जी ई-केवायसी आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईल मधून अशा प्रकारे करू शकता। धन्यवाद।